याचा धक्का त्याला, त्याचा धक्का याला, सगळे बरोबर आदळले हो एकमेकांवर. चला काम झालं, आता साळसूदपणे जाऊन बसावं एडीवर म्हणतो मी. काय असं खुळ्यासारखं काय करताय तुम्ही? असं नाचायला बागडायला आपण काय तरुण आहोत का? आणि असं निर्लज्जासारखं हाताने धरून काय आणलं तुम्ही मला? शक्य असतं ना तर तुला उचलूनच आणलं असतं. अगं गोष्ट तशी घडली आहे. किती ओरडलं तरी दिगू सकुला मदतीला धावूनच जातोय. त्या महामायाची त्याच्यावरची पकड हळूहळू सैल होते. अगं ही आनंदाची गोष्ट आहे. वच्छे गुळाण गुळाण, अगं तोंड गोड करूया. गुळाचं राहू दे. ही महामाया काय एवढ्यात हार मानणारी नाहीये. एवढं हुरळून जाऊ नका. हे काही का असे ना, पण दरवाजा किलकिला तर झाला. हा दिगू निसटला ना, मग आपली संधी नक्की आहे बघ. ही महामाया स्वतः शिक्षा भोगते, स्वतः स्वतः पाणी भरते. भर म्हणावं. रमाई, रमाई ऐक ना, मी भरतो ना पाणी. रमाई, रमाई अगं मी भरतो ना पाणी. अगं रमाई खरंच सकू पडत होती म्हणून मी. काय पडत होती रे? नीट बघ तरी, काही आहे का पडण्यासारखं? बघ ना, खड्डा आहे, टोकेरी दगड आहे, चिखल आहे, घसरंडी आहे, शेवाळ आहे की काटे आहेत? बघ ना. पण मुद्दामून पडायचं असेल तर मात्र पडू शकते. आणि असंच आहे, तुझं लक्ष वेधून घेण्यासाठी केलेला बनावे हा सगळा. पट्टीची खोटारडी आहे ही सकू. बघ ना, आहे काही पडण्यासारखं? त्याने बघूनही काय दिसणार आहे त्याला? डोळ्यावर नाही, बुद्धीवर पडदा पडलाय त्याच्या. नाहीतर काय, आधी सखू अगदी व्यवस्थित पाणी भरत होती, पण दुरून दिगू येताना दिसला तसा बरोबर महाराणींचा तोल गेला. सोंग नुसती. मी तर म्हणते तिला पडूनच द्यायचं होतं. रमाईने दिलेली शिक्षा भोगत होती ना, मग पडली असती तर देवाने म्हणजे बाबाजींनी दिलेली शिक्षा आहे असं झालं असतं. पण रमाई, तू नको ना पाणी भरू. भरू दे त्या सखूलाच. रमाई, रमाई अगं दिगू सोड. नाही रमाई, तू नाही भरायचं. माझे पाय सोड. रमाई ऐक माझं. रमाई अगं निदान मला तरी भरू दे. अनावधानाने झाली माझ्याकडून चूक. पण पण मी सखूला पाणी भरू नकोस असं नाही म्हटलं. हे बघ, तू रागावू नकोस रमाई. भरू दे सखूला पाणी. करू दे तिला शिक्षा पूर्ण.